नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांत स्पेशल आज आपण 2 रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी खूप सोपे आहेत, अगदी कोणीही सहज बनवू शकेल। न पाक बनवता न हाताला चटके लागता कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपण लाडू बनवणार आहोत। ती न पाक बनवता आपण तिळाची वडी बनवणार आहोत। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनव्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। तुम्हाला जर लाडू बनवायला किंवा वडी बनवायला कठीण वाटत असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात कठीण वगैरे वाटणार नाही, मी गॅरंटी देऊन सांगते। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून कढई गरम करण्यासाठी ठेवूया। कढई चांगली गरम झालेली आहे, त्याच्यात आता आपण तीळ ॲड करून घेऊया। मी तर 350 ग्रॅम तीळ घेते। तुम्ही किती बनवायची त्यानुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकतात। तीळ भाजायला जास्त टाइम वगैरे लागत नाही, अगदी मी 4 ते 5 मिनिटांमध्ये मंद फ्लेमला भाजून घेतलेली आहे खमंग तीळ। आपल्याला भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। मी जेवढी तीळ घेतलेली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने मी तीळ घेतली त्या वाटीनेच गूळ घेतलेला आहे। ग्रॅममध्ये बघायला गेलं तर 350 ग्रॅम गूळ आहे। आपल्याला इथं कोणताही पाक वगैरे बनवायचा नाही, गुळाला फक्त मेल्ट करून घ्यायचे। अगदी आपल्याला पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाहीये। जर या पद्धतीने तुम्ही वडी बनवली तर अगदी तुम्ही फ्रीजला 6 महिने स्टोर करू शकतात आणि वरती आरामात 3 ते 4 महिने राहते। यात आपण पाणी वगैरे कसलाही वापर न करता बनवणार आहोत, म्हणून खूप टाइम स्टोर करू शकतात। बघू शकतात मी इथं गुळाला मेल्ट करून घेते। अगदी आपल्याला गूळ छान पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा आहे, हलकी उकळी आणायची। अगदी आपल्याला पाक वगैरे इथं बनवायचा नाहीये। इथं गूळ छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे। आता गूळ आहे म्हणून आणि थंडीचे दिवस पण आहेत, त्यासाठी इथं आपण खसखसचा वापर करणार आहोत। अगदी मी 1/2 टेबलस्पून इथं खसखस वापरते। आपण तीळ मिक्सरला फिरवून घेतलेली होती, अगदी पल्स मोडला फिरवलेली आहे, म्हणून जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही, भर टाईप केलेलं आहे। तर आता आपण ते सर्व गुळामध्ये ॲड करून घेणार आहोत। अगदी आपल्याला 1.5 ते 2 मिनिट गॅसची फ्लेम इथं लक्ष ठेवून मंदच ठेवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपण पाक वगैरे काही नाही बनवला आहे, तरी पण तीळ आणि गूळ एकदम एकजीव झालेलं आहे। अगदी कढईला न चिपकता बघू शकतात इथं आपण तुपाचा देखील वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा खूप छान पद्धतीने कढईला चिपकत सुद्धा नाहीये। इथं गरम गरम मी गुळाला लाटून घेते, हलकं कोळपाटला तूप लावलेलं आहे। हे लाटणं अगदी ऑप्शनल आहे की जेणेकरून लवकर गार होणार। आपल्याला या पद्धतीने वडी वगैरे काही बनवायची नाहीये, मी फक्त लवकर गार करण्यासाठी या पद्धतीने लाटून घेते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगदी कढईमध्ये पण गार करत ठेवलं तरी चालेल। मी या पद्धतीने लाटून घेते आणि तुम्हाला जर टाइम कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने वडी बनवू शकतात। बघू शकता या पद्धतीने मी लाटून कट करून घेते आणि आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। बघू शकतात मी इथं खूप छान पद्धतीने कट केलेलं आहे आणि या पद्धतीने पण वडी खूप छान बनते। आता आपण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत। सर्व तुकडे करून घेतलेले आहेत। आता मी जेवढे बसतील तेवढे मिक्सरच्या भांड्यात ॲड करून पावडर बनवून घेणार आहे। बघू शकतात मी इथं सर्व तिळाच्या वडीची पावडर बनवून घेतलेली आहे। यात आता आपण 3 टेबलस्पून मी साजूक तूप वापरते। थंडीच्या दिवसामध्ये तूप शरीरासाठी खूप हेल्दी असतं आणि मुलं असं खात नाही, त्यासाठी या पद्धतीने तुम्ही मुलांना तूपही देखील देऊ शकतात खायला या वडीच्या मार्फत। बघू शकतात आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी इथे 3 टेबल तुपच वापर करते। अगदी तुम्ही जास्त बनवत असाल त्यानुसार तुम्ही 3-4 चमच यूज करू शकतात। आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी हाताने चेक करून घ्यायचे की मूठ वाळली की गोळा बनतो का। या पद्धतीने आपल्याला आपलं तिळाच्या वडीचं सारण झालं पाहिजे। मी इथे एका ताटामध्ये काढून घेते, तुम्ही अगदी बटर पेपरवर काढलं किंवा ताटाला थोडं तूप लावून पण काढलं तरी चालेल। या टाइप आपल्याला एकदम व्यवस्थित थापून घ्यायचं आणि वरून थोडं चांगल्या हाताने प्रेस करून घ्यायचे। अगदी तुम्ही पावभाजी मॅशरने पण वरून प्रेस केलं तरी चालेल, अगदी आपल्याला दाबून दाबून प्रेस करायचे।
आपल्याला वडी बनवायची, त्यासाठी एकदम व्यवस्थित सेट झालं पाहिजे। बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे। किती छान कलर पण आलेला आणि आपलं वडीचं मिश्रण वेगळीच शाईन करतंय। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय। मी याच्यावरती थोडी भाजलेली तीळ ॲड करते। तीळला पण आपल्याला वरून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, अगदी आपण वडी कट वगैरे करताना वरती यायला नकोय। मी इथं अर्धा तासानंतर कट करून दाखवते, म्हणजे आपलं तूप आहे ते व्यवस्थित सेट होतं आणि वडी हवी तशी आकारामध्ये आपल्याला कट करता येते। बघू शकतात आपण पाक वगैरे अजिबात बनवलेला नाही, तरी पण कट करायला खूप इझी जातंय आणि अगदी आपलं सारण इकडं तिकडं होत नाही, अगदी वडीच्या आकारामध्ये सेट झालेलं आहे। बघू शकतात तुम्ही। मी तुम्हाला इथं जवळून एक वडी पण दाखवते, किती छान पद्धतीने इथं आपली वडी तिळाची वडी बनून झाली। तीळचे आणि गुळाचे भरपूर सारे फायदे आहेत। तीळ शरीराला गरम ठेवते, गुळ हा हिमोग्लोबिनची प्रॉब्लेम दूर करतो आणि भविष्यामध्ये कॅन्सरसारख्या किंवा पोटाच्या समस्या होणाऱ्या असतात ते होऊ देत नाही। अगदी शरीराला खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयरन, प्रोटीन पुरवतात हे गुळ आणि तीळ। चला मग आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण दुसरी रेसिपी इथं तिळाचे लाडू बनवणार आहोत कुकरच्या एका शिट्टीमध्ये। सर्वप्रथम एका पातेलीमध्ये मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचे। मी तर 2 ग्लास पाणी ॲड करते, पाणी कमी जास्त देखील करू शकतात। तर आता मी पातेली ठेवते, पातेलीवर प्लेट झाकून दिलेली आहे। याच्यात खास काळजी ठेवायची की गूळमध्ये जराही पाणी जाता कामा नये। आता आपण कुकरचं झाकण बंद करून 10 मिनिटासाठी आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। त्यात आपण दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता मी इथे 1 वाटी तीळ घेतलेली आहे। मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललेली की मी 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेणार आहे। त्याच्यासाठी समप्रमाणात मी गूळ घेतलेला आहे। तर तीळ भाजायला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमलाच भाजायची। तीळ भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही, पण तीळ भाजताना खास काळजी ठेवायची की मंद फ्लेमलाच भाजली तर खूप छान भाजली जाते। बघू शकता तुम्ही तिळाला एकसारखं मी चालवत आहे आणि अगदी जशी भाजली जाईल तशी आपल्याला पुढं समजेलच की तीळ तडतडायला लागते, आवाज पण येतो, मी तुम्हाला दाखवेलच। तीळला खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि हे लाडू बनवताना जास्त घाई वगैरे न करता बनवायचे, कारण की क्विक रेसिपी आहे आणि यात आपण जराही पाण्याचा थेंब वगैरे वापरणार नाही आहोत, म्हणून तुम्हाला हवे तेवढे तुम्ही 1.5 ते 2 महिने आरामात स्टोअर करू शकतात। बघू शकतात तीळ खूप छान पद्धतीने भाजली गेलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण कढई गरम झालेली आहे, गॅस मी लोच ठेवलेला आहे। आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया। शेंगदाण्यांना हलका डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचे, जास्त भाजायचे वगैरे नाहीयेत। बघू शकता शेंगदाण्यांना हलके डाग पडायला लागलेले आहेत आणि बघू शकतात आपण इथं एक शेंगदाण्याचं साल पण काढून घेऊया। या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजायचे, जास्त काळपट वगैरे पण करायचे नाहीयेत। मी तर एका मिक्सरच्या भांड्यात जेवढे जमले तेवढे शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरला भरड बनवून करून घेणार आहोत। अगदी जास्त जाड पण ठेवायचं नाही, जास्त बारीक पण ठेवायचं नाही, या पद्धतीने दळायचं आहे मिक्सरला। आता त्याच्यामध्ये आपण तीळ पण ॲड करून घेऊया। मी एका कढईमध्ये दोघांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपण कुकर उघडवू तेव्हा आपल्याला जास्त घाई होणार नाही। बघू शकता तिथं 10 मिनिटात कुकरची एक शिट्टी पण झालेली आहे आणि हवा पण खूप छान पद्धतीने जिरलेली आहे। तर आता आपण गूळ खूप छान पद्धतीने हलका झालेला आहे, म्हणजे मेल्ट झालेला आहे या पद्धतीने आपल्याला, आणि याच्यात जराही पाण्याचा थेंब वगैरे गेलेला नाही, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी गुळाला आपण उकळी काढतो त्या पद्धतीने गूळ झाला पाहिजे। ओळखताना हे पण लक्षणे तुम्ही ओळखू शकतात की गूळ व्यवस्थित झालेला आहे का, याच्याने लाडू होईल नाही होईल, फक्त गुळाचं अगदी हलकं टेक्स्चर झालं पाहिजे, जसं आपण गुळाला उकळी काढतो त्या पद्धतीने। आता आपण तीळचं आणि शेंगदाण्याचं सारणमध्ये सर्व गुळाचं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही जराही पातेलीला चिपकत नाही आणि याच्यात गुळाचा एकही खडा राहिलेला नाही, म्हणजे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गूळ
एक उकळी टाईप करून घ्यायचा आहे. अगदी गॅसचं तुम्ही 10 मिनिटं मंद फ्लेमला एका शिट्टीमध्ये होतो आणि अगदी आपल्याला गुळाचं हलकं टेक्स्चर झालं पाहिजे. एवढं जरी बघितलं तरी आरामात लाडू वळतील. मी तर सर्व व्यवस्थित काढून आता मिक्स करून घेणार आहे. मी सर्व साहित्य समप्रमाणात घेतलेलं आहे म्हणून अजिबात लाडू फसणार वगैरे नाही. एकदम परफेक्ट बनणार. ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. इथं आपल्याला आता पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात आपण जराही पाण्याचा वापर वगैरे केलेला नाही आहे. बघू शकतात खूप छान पद्धतीने मिक्स पण होतंय आणि कलर पण खूप छान येतोय. आता सर्व आपलं गुळाचं, शेंगदाण्याचं आणि तीळचं सर्व सारण मिक्स झालेलं आहे. म्हणजे आता परफेक्ट लाडू बनण्यासाठी तयार आहे. त्याआधी याच्यात आपण 2 टेबलस्पून साजूक तूप वापरणार आहोत. हे साजूक तूप रूम टेम्परेचर आहे. तूप घालून पण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यात मी अर्धा चमचा जायफळ पावडर किसून घालते. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तुम्ही वेलची पूड देखील घालू शकतात. पण आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून जायफळ खूप छान टेस्ट येतो गुळाच्या पदार्थाला जायफळ घातल्याने. आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने लाडू बनवून तयार झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते. किती भरभर आपले लाडू बनतायत. अगदी बनवायला बी खूप सोपे आहेत. भरपूर जणांचे तीळचे लाडू बनत नाही. जर या पद्धतीने बनवले तर मी 101% गॅरंटी देऊन सांगते अगदी मऊ आणि अगदी होटाने जरी चाळून खाल्ला तरी आरामात खाल्ला जाईल. आणि अगदी पाक वगैरे न बनवता, हाताला चटके वगैरे न लागता, कसलीही पूर्वतयारी न करता एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकतात मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून पण दाखवलेला आहे. किती सहज तुटतोय, अगदी कडक वगैरे झालेला नाहीये. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या मकर संक्रांतीला तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.